जय महाराष्ट्र भावांनो, स्काय कॅपिटल मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर भावांनो, आज आपण बघणार आहोत की फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक पासून तुम्हाला स्टार्ट कशी करायची आहे आणि तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी किती वेळ लागतो, कॅपिटल किती लागतं, फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी इंडियामध्ये लीगल आहे, तुम्ही करू शकता, ह्या तुम्हाला संपूर्ण गोष्टी इथं बघायला मिळणार आहेत। तर भावांनो, सर्वात पहिल्यांदा जो क्वेश्चन येतो की फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये राहून करू शकतो का? तर भावांनो, आपण फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये राहून करू शकतो, कारण P2P ट्रान्झॅक्शन थ्रू आपण इथं ट्रेडिंग करू शकतो। इथं आपल्याला कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही। आता जो सेकंड क्वेश्चन राहिला भावांनो की आता फॉरेक्स ट्रेडिंग करताना सुरुवात कशी करायची? तर भावांनो, सुरुवात करताना मी तुम्हाला सांगतो महत्त्वाची गोष्ट, आता इथं बरेच जण इंडियन मार्केट करणारे त्यांना फॉरेक्समध्ये यायचं आहे आणि जे फॉरेक्स ट्रेडिंग ऑलरेडी करताय बट त्यांना प्रॉपर तिथं प्रॉफिट होत नाहीये, बट किंवा त्यांना प्रॉफिट झाला तरी त्यांचा प्रॉफिट टिकत नाही किंवा कोणत्या पण ट्रेडिंगमध्ये त्यांचा प्रॉफिट टिकत नाहीये। ओके, आणि बरेच जण असे की ते बिगिनर आहेत, त्यांना फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल आणि ट्रेडिंग बद्दल काहीच माहिती नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। तर भावांनो, आता आपण बघणार आहोत की आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी किती कालावधी लागतो। भावांनो, तुम्ही 6 महिन्यामध्ये सुद्धा फॉरेक्स ट्रेडिंग शिकू शकता, त्याला तर 1 वर्षामध्ये सुद्धा शिकू शकता आणि 3 महिन्यामध्ये सुद्धा शिकू शकता, हे तुमच्या माइंडवरती डिपेंड आहे। आता महत्त्वाची गोष्ट, आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक पासून कशी स्टार्ट करायची आहे हे तुम्हाला मी प्रॉपर इथं क्रायटेरिया सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगतोय की फॉरेक्स ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला पहिले 2 महिने बेसिक शिकाय द्यायचे आहेत। आता बेसिकमध्ये काय काय शिकून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथं प्रॉपर सांगतो। तुम्हाला स्टार्टिंगला डेमो ट्रेडिंग स्टार्ट करावी लागणार आहे। ओके, बेसिकमध्ये तुम्हाला डेमो ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे। डेमो ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, लिमिट ऑर्डर कशा लावायच्या, पिप्स काय असतात, ओके, ह्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत। स्टार्टिंग करताना तुम्ही गोल्डमध्ये स्टार्टिंग करू शकता, गोल्ड तुमच्यासाठी बेटर आहे। गोल्डमध्ये तुम्हाला प्रॉपर लिक्विडिटी आणि तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी इझी जाणार आहे आणि मार्केटमध्ये जास्त लिक्विडिटी गोल्डमध्ये जास्त आहे, मोठे प्रॉफिट गोल्डमध्ये होण्याची जास्त शक्यता असते। तर भावांनो, गोल्ड BTC मध्ये तुम्ही करू शकता। ओके, आता त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते, आता ॲनालिसिस कसं सुरुवात करायची। आता ॲनालिसिस सुरुवात करताना मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला भावांनो, ट्रेडिंग व्ह्यू ॲपवरती सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पोझिशन कशा लावता येतील ह्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकून घ्यायचं आहे, पिप्स कॅल्क्युलेशन। ओके, आता आपण गोल्डमध्ये जर ट्रेड करतोय तर तुम्हाला तिथं पिप्स कॅल्क्युलेशन शिकून घ्यायचं आहे। आता मी आता संपूर्ण व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेले आहेत, जे बेसिक कंटेंट आहेत, जसं तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची, ट्रेडिंग व्ह्यू कसं यूज करायचं, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा, ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्या, याचे मी संपूर्ण कंटेंट आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेले आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन इंस्टाग्राम जॉईन करू शकता। आणि भावांनो, एक महत्त्वाची गोष्ट येते की तुम्हाला 2 महिने लागणार आहेत बेसिक शिकायला। आता बेसिक शिकल्यानंतर करायचं काय, डेमो ट्रेडिंग स्टार्ट करायची आहे। डेमो अकाउंट कसं क्रिएट करायचं, काय करायचं, मी तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता। ओके, तर आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती बेसिक ॲनालिसिस तर शिकलो, पण आता ॲडव्हान्स कसं शिकायचं आहे तुम्हाला, ॲडव्हान्स तुम्हाला हळूहळू शिकायचं आहे। ओके, ते कधी शिकायचं आहे, तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट केल्याच्या नंतर। जसं तुम्ही जर कमी लॉटनं जर ट्रेडिंग करताय तर तुम्हाला तिथं जसं तुमचा थोडा बहुत प्रॉफिट होतोय, थोडा बहुत लॉस होतोय, तुम्हाला स्टार्टिंगला पैसा कमवायचा हेतू ठेवायचा नाही आहे मार्केटमधून। तुम्हाला स्टार्टिंगला मेन हेतू ठेवायचा आहे की मार्केटमध्ये तुम्हाला शिकायला किती मिळतंय। ओके, ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यासाठी भावांनो, तुम्हाला 2 महिने डेमोमध्ये झाले की त्याच्यानंतर तुम्ही रिअल कॅपिटल $100 ते $50 सुद्धा तुम्ही ॲड केलं तरी चालेल। ओके, $50 ते $100 पर्यंत तुम्ही मिनिमम कॅपिटल ॲड करा आणि त्याच्यानंतर जी सुरुवात करा 0.01 0.02 ह्या लॉट साईजनं। ओके, स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रॉफिट कमवायचा आहे ते तुम्हाला एज्युकेशनसाठी कमवायचा आहे, ही गोष्ट तुम्हाला डोक्यामध्ये पकडायची आहे। आलं कीच पैसा कमवायच्या हेतूमध्ये तुम्ही राहू नका, असं केलं तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये लवकर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकत नाही। डायरेक्ट येताय, मोठं कॅपिटल टाकताय, 3-4 लाख रुपये कॅपिटल टाकताय आणि ट्रेडिंगला सट्टा म्हणून, लॉस म्हणून समजताय। बट भावांनो, तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे। प्रत्येक बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स लागतो, काही ना काहीतरी नॉलेज लागतं। 15,000 रुपयाचा जॉब जर करायचा म्हणलं तर लहानपणापासून, पहिलीपासून नाही म्हणलं तर बी ग्रॅज्युएशन होईपर्यंत जर विचार केला आपण, 10 ते 12 वर्ष आपल्याला तिथं चांगलं शिकावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20,000 रुपयाचा जॉब मिळल्या जातो भावांनो। तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये असा का विचार करताय, आलं कीच डायरेक्टली तुम्हाला प्रॉफिट व्हायला पाहिजे दिवसाला। तर भावांनो, तुम्हाला स्टार्टिंगला मीडियम प्रॉफिट मिळत असतो, नाही म्हणलं तरी बी $10-15 तुम्हाला इथं प्रॉफिट चांगला मिळायला लागतो। भावांनो, याच्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट येते म्हणजे तुम्ही जे प्रॉफिट करतात ते तुम्हाला लर्निंगसाठी पकडायचं आहे। डायरेक्ट आलं की म्हणतात मला तो प्रॉफिट, मी जो प्रॉफिट आला आहे तो मला त्याच्यातून अर्निंगच चालू झाली। भावांनो, स्टार्टिंग लर्निंग आहे, ते प्रॉफिटचं घेणं देणं नाही आपल्याला। मग त्याच्यानंतर काय करायचं भावांनो, 2 महिन्यानंतर जसं तुम्ही रिअल ट्रेडिंग तर स्टार्ट केलेली, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, छोट्या लॉटनं ट्रेडिंग स्टार्ट करून तुम्हाला
थोड्या थोड्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी क्रिएट करायच्या आहेत. आता तुम्हाला आता तुम्ही समजा 5 ट्रेड घेतले, 5 ट्रेडमध्ये जर बघितलं तुम्ही 10 दिवस ट्रेडिंग केली, त्याच्यामध्ये 5 ट्रेड केले. ओके, तुम्हाला 10 दिवसामध्ये तुम्ही कमी ट्रेड करा, जिथं तुमचं आता नवीन नवीन असल्यामुळे तुम्हाला जास्त ट्रेड मिळणार नाहीत मार्केटमध्ये. 10 दिवसामध्ये 5च ट्रेड मिळू द्या. ओके, जर ह्या 5 ट्रेडमध्ये तुमचे जे प्रॉफिटेबल जे ट्रेड आहेत 2 बी असले, पण हे कोण्या टायमाला होते, कोणचा पॅटर्न क्रिएट झाला, हा ट्रेड प्रॉफिटमध्ये गेला होता, तुमची एक स्वतःची स्ट्रॅटेजी तुम्ही तिथं क्रिएट करायची आहे. ओके, तर तुम्हाला कळणार आहे की बाबा आता मार्केटमध्ये माझं ह्या स्ट्रॅटेजीवर मस्त माझं ॲनालिसिस जमते, मी ह्या स्ट्रॅटेजीवर चांगला प्रॉफिट करू शकतो. आणि तिथून पुढे तुम्ही तीच स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवायची प्रॉपर. कधी बनवायची? जेव्हा तुम्ही 10 ट्रेड केले किंवा 5 ट्रेड केले, त्याच्यामधून जास्त प्रॉफिट कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये, माझ्या कोणत्या बेसवरती ट्रेड घेतलेले जात आहे, त्या बेसवर तुम्ही ट्रेडिंग जास्त करायची. ओके, तर याच्यानंतर तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी क्रिएट केल्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचं कॅपिटल वाढवून त्याच्यामध्ये स्वतःची एक चांगली अर्निंग करू शकता. तर तुम्हाला असा एक क्रायटेरिया मी दिलेला आहे. हा क्रायटेरिया एकदम बेस्ट आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे. हा तुम्ही जर क्रायटेरिया फॉलो केला तर तुम्हाला नक्की प्रॉफिटेबल होण्यापासून कोणी दूर करू शकणार नाही. भावांनो, तुम्ही हळूहळू करून प्रॉफिटेबल व्हायचं आहे. आता तुम्ही त्याच्यानंतर स्वतःची स्ट्रॅटेजी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ह्या टायमाला माझे ट्रेड चांगले प्रॉफिटमध्ये जातात आणि ह्या टायमाला हे असा पॅटर्न बनला की माझं ट्रेड चांगला टार्गेट हिट होत आहे. मोस्टली तुमचं 2-3 वेळा तुम्हाला जर असं रिस्पॉन्स चांगला मिळाला किंवा तुम्हाला 6 महिने ट्रेडिंगमध्ये जर कळालं बाबा की माझं ह्या स्ट्रॅटेजीवर काम मस्त जमते, तर त्याच स्ट्रॅटेजीवर तुम्हाला मोठे ट्रेडसुद्धा घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही ह्या क्रायटेरिया वापरून ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. आणि बेसिकपासून ॲडव्हान्स तुम्हाला बाकी काही जर तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट लागत, टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि भावांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद भावांनो.